धुळ्यातील अंबिकानगरमध्ये बनावट इम्पिरियल ब्लू दारू कारखान्यावर पोलिसांचा छापा, 1,43,000चा मुद्देमाल जप्त। मानवी जीवितास धोकादायक ठरू शकणारी बनावट दारू तयार करणाऱ्या एका अवैध कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। धुळे शहरातील अंबिकानगर भागात चंडिका हॉटेलच्या मागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू होता। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री या ठिकाणी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी नामांकित इम्पिरियल ब्लू ब्रँडच्या बनावट दारूच्या 1152 बाटल्या, स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, ब्रँडचे स्टिकर्स आणि दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन असा एकूण 1,43,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे तसेच पोलीस अंमलदार पवन गवळी, सचिन गोमसाळे, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर आणि मयूर पाटील यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 9 एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चंडिका हॉटेलच्या मागे अंबिकानगर येथे बनावट दारूचा कारखाना सुरू आहे। त्या ठिकाणी इम्पिरियल ब्ल्यू या ब्रँडची बनावट दारू तयार केली जाते, जी मानवी शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय अपायकारक आहे, घातक आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले। त्या पथकाने सदर घटनास्थळी छापा टाकला असता त्या ठिकाणी आपल्याला जवळपास 1,43,000चा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यामध्ये स्पिरिट, त्यानंतर बॉटल्स, त्याचे इम्पिरियल ब्ल्यू नाव असलेले त्याचे झाकण, अशी सर्व साधन सामग्री त्या ठिकाणी मिळून आलेली आहे। ती गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी रवींद्र रमेश महाजन, राहणार दसरा मैदान, सहजीवन नगर, धुळे, यास सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे। याच्याबरोबर अजून काही याचे साथीदार आरोपी आहेत का, त्याचा तपास सुरू आहे। तसेच यांनी ही दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेला मुद्देमाल कुठून विकत घेतलेला आहे याचा तपास सुरू आहे।